संभाजी पाटील यांनी 12 दिवस 330 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला। जनतेचे प्रश्न समजून घेतले, जनतेचे प्रश्न सोडवले। महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या संपूर्ण योजनेचा लाभ जनतेला मिळाला की नाही हे तपासलं आणि ज्यांना लाभ मिळाला असेल त्यांना धन्यवाद दिले, ज्यांना लाभ मिळाला राहिला असेल त्यांना पुढे लाभ देण्याची योजना तयार केली। आणि माझी माहिती आहे की या 12 दिवसामध्ये 1.5 लाखाच्या वर नागरिकांनी संभाजी पाटलाला आशीर्वाद दिले। खरं तर आज उशीर झाला, नाहीतर या ठिकाणी 20,000च्या वर त्या ठिकाणी नागरिक या कार्यक्रमाला होते। जेव्हा मी जनसन्मान यात्रेमध्ये होतो, संभाजी पाटीलसारखा एक लोकनेता 12 दिवस त्या ठिकाणी शाळेमध्ये, मंदिरामध्ये, मठामध्ये त्या ठिकाणी त्यांनी रात्रीचा निवास केला। राहिला प्रश्न संभाजी पाटील निलंगेकरांना उमेदवारी देण्याचा, निश्चितपणे माननीय देवेंद्रजी, आमच्या राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यांनी खऱ्या अर्थाने संभाजी पाटील ज्या पद्धतीने काम करतात, निश्चितपणे त्यांना तिकीट मिळण्याची शिफारसी राहणारच आहे आणि याला मला जनतेने कबूल केला आहे। आज मला निलंग्याच्या जनतेवर अभिमान आहे की जनतेने निर्णय घेतलेला आहे की संभाजी पाटलांना प्रचंड बहुमताने आम्ही विजयी करू। हा एक सन्मान या ठिकाणी जनतेने संभाजी पाटलांना दिला, त्यांनी आशीर्वाद दिला।